बारामतीप्रमाणेच पुणे शहरात भाजपाचा लोकसभेचा कोण उमेदवार असणार या संदर्भात कमालीची उत्सुकता आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यावर माझं विशेष प्रेम आहे पण मी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार नाही हे विधान केलेलं आहे। त्यामुळे आता पुण्याच्या उमेदवारीवरून चर्चांना उधाण आलेलं आहे। बघूयात या रिपोर्टमध्ये सविस्तर। पुण्यावर विशेष प्रेम पण लोकसभा लढवणार नाही, देवेंद्र फडणवीसांचा खुलासा। त्याच्यामुळे मी आधीच सांगतो मी की पुण्यातनं लोकसभा लढणार नाहीये। मोहोळ मुळीक देवधरांचं नाव चर्चेत। पुण्यात इथं काय उणे असं नेहमीच म्हटलं जातं। राजकारणाबाबतही पुणे कुठेच कमी नाही। सांस्कृतिक नगरी आणि शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यात कोण खासदार असणार याची चर्चा रंगू लागली। दरम्यान खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच पुण्यातून रिंगणात असतील अशी चर्चा होती। त्यावर फडणवीसांनी पडदा टाकलाय। पुण्यावर माझं विशेष प्रेम पण तेथून लोकसभा निवडणूक लढवणार नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलंय। मगाशी अनेकांनी उल्लेख केला की या भागावर माझं विशेष प्रेम आहे। अर्थात मी विशेष प्रेम म्हटल्याबरोबर दुसऱ्या दिवशी बातम्या छापून येतात की मी पुण्यातनं लोकसभा लढणार आहे। त्याच्यामुळे मी आधीच सांगतो मी की पुण्यातनं लोकसभा लढणार नाहीये। खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर गेल्या 8 महिन्यापासून पुणे लोकसभेची जागा रिक्त आहे। पुढच्या 1-1.5 महिन्यात पोटनिवडणूक घेण्याचे निर्देश मुंबई हायकोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत। त्यामुळे कमीत कमी वेळात पोटनिवडणुकीत उमेदवार निवडीचं मोठं आव्हान सर्वच पक्षांसमोर असणार आहे। 2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये काही जण इच्छुक आहेत। त्यात माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी आमदार जगदीश मुळीक आणि भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील देवधर यांची नावं चर्चेत आहेत। त्यातही देवधर यांनी आघाडी घेतल्याचं दिसतंय। देवधर यांच्याकडून सध्या विविध सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावली जाते। पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी सुरू आहेत। सुनील देवधर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक आहेत। त्रिपुरा आणि वाराणसी मतदारसंघात त्यांनी काम केलंय। पक्ष जो उमेदवार देईल त्यासाठी काम करणार असल्याचं देवधरांनी स्पष्ट केलंय। लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचा पुण्याचा जो उमेदवार असेल त्याला प्रचंड बहुमताने निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे तयार आहोत। ज्याला तिकीट देईल त्याला निवडून आणण्यासाठी सुनील देवधर पूर्णपणे ताकदीने तयार आहे। दरम्यान पुण्यात एकेकाळी काँग्रेसचा दबदबा होता। विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, मोहन जोशी अशा नेत्यांचा प्रभाव होता। मागील काही निवडणुकीतील उमेदवार पाहूयात। 14वी लोकसभा 2004 ते 2009 दरम्यान काँग्रेसचे सुरेश कलमाडी। 15वी लोकसभा 2009 ते 2014 दरम्यान काँग्रेसचे सुरेश कलमाडी। 16वी लोकसभा 2014 ते 2019 दरम्यान भाजपचे अनिल शिरोळे आणि 17वी लोकसभा 2019 मध्ये भाजपचे गिरीश बापट विजयी झाले होते। पुण्यात भाजपला तुल्यबळ उमेदवार द्यावा लागणार आहे, कारण यावेळची निवडणूक भाजपला सोपी नसणार आहे। कारण काही महिन्यांपूर्वीच कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव झालाय। खासदार गिरीश बापट यांच्यासारखा अनुभवी मोठा जनसंपर्क असलेल्या नेत्याचं निधन झाल्यानं भाजपचं नुकसान झालंय। त्यामुळे भाजपला या ठिकाणी उमेदवारी देताना नाकीनऊ येणार आहे। हायकमांड लोकसभेच्या तिकिटाची माळ कोणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। सचिन जाधवसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, पुणे।